सरोज कुमार मिठारी यांचं आत्मकथन वळण. ते पत्र वाचून तिनं काही क्षण डोळे बंद केले. एकदम शांत झाली. काहीच बोलली नाही. पत्र घेऊन घरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये आल्यानंतर तिने मला बाहेर बोलावून घेतले. खरे तर ते पत्र घेऊन ती प्राचार्यांकडे तक्रार करायला जाऊ शकली असती किंवा घरी सांगून मला कडक समज देऊ शकली असती. पण ती तशी नव्हतीच मुळी. तिच्यात होता माझ्यापेक्षाही अधिक समंजसपणा आणि शहाणपणा. तिने ते पत्र शांतपणे माझ्या हाती परत दिले आणि म्हणाली, सूरज, तू माझा चांगला मित्र आहेस. मला तुझ्यासारखा मित्र गमवायचा नाही आहे आणि माझ्या आईवडिलांनाही मला फसवायचं नाही आहे. ते मोठ्या विश्वासाने मला कॉलेजमध्ये पाठवतात. त्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला तर माझ्या लहान भावावर याचा काय परिणाम होईल आणि मम्मी तर मला जिवंत जाळेल. त्यात मम्मी तुला चांगली ओळखते. तिचाही तुझ्यावर विश्वास आहे. आपण हे भलते साहस करायला नको. अगदी शांतपणे निर्विकार भावनेने ती मला समजावून सांगत होती आणि मी आतून पोखरल्यासारखा सुन्न होऊन ऐकत उभा होतो. खूप वाईट वाटत होतं. पण यामुळं आमच्या मैत्रीत अंतर पडणं हे मला मान्य नव्हतं. तिचं म्हणणं ऐकून मी पूर्ण माघार घेतली. तरीही आपली छान मैत्री राहील सूरज, हे तिचे वाक्य मला भानावर आणण्यासाठी पुरेसे होते. सुमनने मला का स्वीकारले नसेल हा प्रश्न मला पुढे सतत अस्वस्थ करत राहिला. मी गरीब म्हणून तर तिने मला नाकारलं नसेल ना? माझ्यावर तिने काय विश्वास ठेवला नाही? अशा काही प्रश्नांनी मी बेचैन व्हायचो. माझ्यातल्या हळवेपणाने मला घेरले. नैराश्य वाटू लागले. एके दिवशी कॉलेजमध्ये शिक्षक काही टेबल खुर्च्या व अन्य फर्निचर वरच्या मजल्यावरून दोराच्या साहाय्याने खाली हॉलमध्ये उतरवून घेत होते. मीही मित्रांना घेऊन मदतीला गेलो, पण लक्ष नव्हतेच. अशातच वरून टेबल घेऊन येणारा दोर तुटला. मी खालीच होतो. ते टेबल माझ्या अंगावर पडणार इतक्यात कदम सरांनी धावत येऊन मला बाजूला ढकलले. टेबल पूर्ण मोडले होते. लक्ष कुठं आहे मिठारी? टेबल अंगावर पडलं असतं तर? मी सॉरी म्हणून बाजूला गेलो. माझा एकटेपणा मला तीव्रपणे जाणवत होता. त्याच काळात एक दुर्दैवी घटना घडली. मामाचे निधन झाल्याचा निरोप घरी आला. घरी मी आणि बहीण दोघेच होतो. आई मावशीच्या सेवेसाठी इचलकरंजीला गेलेली. मावशीच्या एका पायाची मोठी शस्त्रक्रिया झाली होती. मामा अचानक गेल्याचं मला आश्चर्य वाटलं, कारण महिन्यापूर्वीच मामा आमच्याकडे येऊन गेला होता आणि सर्जा, यावर्षी सोळकुडच्या जत्रेला यायचं बघा सगळ्यांनी, असं सांगून गेला होता. त्याचा संसार आता बऱ्यापैकी सावरला होता. पोटच्या लहान मुलाच्या अकाली मृत्यूने मामा मामी खचले होते, पण ताईच्या जन्मामुळे दोघेही नवीन संसारात गुंतले होते. आज अचानक मामा नाही ही गोष्ट मनाला पटेना. आईला आणि मावशीला कसे कळवायचे समजेना. अखेर खाजगी वाहन करून आम्ही इचलकरंजीला गेलो. मावशीला कळू न देता आईला आणि काकांना सांगितले व आम्ही लगोलग सोळकुडला पोहोचलो. बालपणापासून सावलीसारखा मागे असणारा मामा आता कायमचा दूर गेला होता. दारुडा, जुगारी कसाही असला तरी तो माझ्यासाठी आधारच होता. उसाच्या फडात फडकरी म्हणून राबून आयुष्यभर दारिद्र्यच त्याच्या वाट्याला आलं आणि शेवटी उपचाराला पैसे नव्हते म्हणून आजार अंगावर काढून त्यानं मृत्यूला जवळ केलं. मी सोळकुडात असताना सतत माझ्या मागं धावणारा, मला ओरडून हाका मारून रट्टे घालून घरी नेणारा मामा आता कायमचा सोडून गेला होता. माझ्या मानसिक त्रासात पुन्हा भर पडली. व्यसनामुळेच मामाने जगाचा अकाली निरोप घेतला होता. हे माझ्या जिव्हारी लागले. आयुष्यात कोणतेही दुर्व्यसन करायचे नाही हा धडा मात्र मी या घटनेने कायमचा घेतला. या काळात माझ्यावर प्रेम करणारे पण फारसे कधी न बोलणारे वर्गातलेच दुसरे मित्र अगदी जवळ आले. ते म्हणजे सुभाष पाटील देवाळे, विजय पाटील भाडळे, सतीश माळी कळंबा आणि युवराज प्रिन्स भंडारी दौलतनगर. माझ्यावर प्रचंड मानसिक तणाव येऊनही कॉलेजमधील अभ्यासात मी खंड पडू दिला नव्हता.
कारण मला परिस्थितीला नमवायचे होते. म्हणून मी स्वतःला कॉलेजमधील व अन्य बाह्य वक्तृत्व, निबंध आदी स्पर्धांत आणि अभ्यास यात पुन्हा वाहून घेतले होते. याचे कौतुक या मित्रांनाही होते. त्यांनी धीर दिला. आम्ही तुझ्यासोबत आहोत सूरज, असे त्यांनी आश्वस्त केले. आणि तुला तर अजून 12वीला सामोरं जायचं आहे, अशी आर्त समजावणी देऊन मला त्यांनी नैराश्यातून बाहेर काढले. पुन्हा जिद्द निर्माण केली. दरम्यान दीक्षित मॅडमनी मला एक कादंबरी वाचायला दिली, झोंबी. आनंद यादव यांचे आत्मचरित्र. झोंबी म्हणजे लढाई, कधी स्वतःशी तर कधी दुसऱ्यांशी. दारिद्र्याशी विद्याप्राप्तीसाठी केलेली एक दीर्घ आणि यशस्वी लढाई केवळ भोगलेल्या व्यथाच नव्हे, तर दारिद्र्याचे भीषण वास्तव या कादंबरीतून दिसले. या कादंबरीने मला चांगलेच प्रभावित केले. दारिद्र्याचा सामना करायचा तर अभ्यासाला, मेहनतीला पर्याय नाही, हा विचार दृढ झाला. राधेय, मृत्युंजय या कादंबऱ्यांचीही कॉलेजमध्येच ओळख झाली. महाभारतातील कर्णाचं दुःखी व यातनामय आयुष्य, आयुष्यातील अपमानास्पद घटनांच्या प्रभावातून त्याच्यात निर्माण झालेले दोष आणि तरीही सर्व नाती अत्यंत प्रेमाने सांभाळणारा, गुरुजनांबद्दल कृतज्ञता असणारा आणि मैत्रीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारा सत्प्रवृत्त, समर्पणशील पुरुष म्हणून यातील कर्ण मला भावला. पुढे माझी शिक्षकांशीही मैत्री जुळली. माझ्या छोट्या घरात मित्रांबरोबर शिक्षकांचेही येणे जाणे सुरू झाले. वर्गातील आम्हा मुलांची एकी अभिमानास्पद अशीच होती. कॉलेजला रंगीबेरंगी वेशात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंतीला चक्क गांधी टोपी घालून कॉलेजमध्ये महात्म्यांना अभिवादन केले होते. या दरम्यान कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्था, जनशास्त्र दक्षता समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चिन्मय युवा मिशन या संस्थांशीही विविध स्पर्धा, शिबिरे, कार्यशाळा या निमित्ताने संपर्क आला. तत्कालीन प्राचार्या पुष्पलता पवार मॅडम आणि उपप्राचार्य डॉक्टर व्ही पाटील सर हे आवर्जून मला शिबिर व अन्य उपक्रमात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. त्या काळात प्रत्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांनी घेतलेल्या एका शिबिरात सहभागी होण्याची संधी आम्हाला कॉलेजने दिली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्र प्रधान, ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले, कादंबरीकार बाबा कदम, आजादी बचाओ आंदोलनाचे, स्वदेशी चळवळीचे पुरस्कर्ते, राष्ट्रीय प्रवक्ते राजीव दीक्षित यांची व्याख्याने जवळून ऐकायला मिळाली. गावातील नारायण पवार हे भावकीतून पाहुणे, दाजी म्हणूनच आम्ही त्यांना बोलवायचो. नारायण दाजी आणि बाजीराव पाटील हे चळवळी कार्यकर्ते होते. दोघेही राजीव दीक्षित यांच्या आजादी बचाओ आंदोलन आणि अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या संघटनेत सक्रिय होते. त्यांच्या प्रभावातूनच मीही या संघटनेच्या कामाशी काही काळ जोडला गेलो. गावातीलच बाबूराव कांबळे, मनोज माने, संदीप मारुती पाटील, विजय माने हे माझे कॉलेजचे मित्र. बाबूरावचे अक्षर सुंदर आणि त्याची चित्रकला वाखाणण्याजोगी होती. मनोज हा दिव्यांग होता. 3 चाकी सायकल घेऊन तो कॉलेजला यायचा. त्याचा सायकल प्रवासही कौतुकास्पद. घर ते गावातील बस स्टँडपर्यंत तो सायकलने यायचा. स्टँडवर सायकल लावून तो एसटीने कोल्हापुरात यायचा. शाहू मैदान कोल्हापूर येथे त्याने आणखी एक 3 चाकी सायकल ठेवलेली असायची. ती सायकल घेऊन कॉलेजपर्यंत असा त्याचा दिनक्रम चाले. बाबूराव मनोजचा जोडीदार. तो मनोजला प्रवासात लागेल ती मदत करायचा. मनोज आमच्याबरोबर पथनाट्य स्पर्धांतही नेहमी भाग घ्यायचा. संदीप पाटील आणि दीपक नाईक हे माझ्या बाह्य वक्तृत्व स्पर्धांचे ठरलेले सोबती. त्यामुळे रेंदाळ, सरवडे तसेच देवचंद कॉलेज, अर्जुन नगर येथील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांत सहभाग घेता आला. वक्तृत्व स्पर्धा ठरली की आधी घरी रात्रंदिवस जागून टिपणे काढून विषयाची पूर्णपणे तयारी करायची. त्यानंतर शिक्षक आणि वर्गातील मुले 3-4 दिवस वर्गात माझ्याकडून सराव करून घ्यायचे. मगच प्रत्यक्ष स्पर्धेत उतरायचे आणि यश मिळवूनच माघारी यायचे, हे माझे सूत्र. दरम्यान मित्र युवराज भंडारीच्या बाबतीत एक घरगुती प्रकरण घडले. त्याच्या घरच्यांनी लग्न करण्याचा बेत केला. तो युवराजला मान्य नव्हता.
घरचे ऐकत नव्हते. तो ज्या समाजातून आला होता त्यांच्याकडे अल्पवयात लग्न करण्याची प्रथा होती. त्याला पाठोपाठ आणखी 2 भाऊ होते. त्यांचेही लग्न करून आम्ही मोकळे होऊ असे त्यांच्या घरच्यांचे म्हणणे होते. पण युवराजला शिकायचे होते, किमान 12वीपर्यंत तरी. तुम्ही घरच्यांना समजावून सांगा म्हणून त्याने मला, सुभाष, सतीश आणि विजयला घरी नेले. पहिल्यांदाच त्याच्या घरी गेलो होतो. घर कुठले, नुसती कामट्यांची झोपडी होती ती. त्या एकाच खोलीत आई, वडील आणि आपल्या 2 भावांसह तो राहत होता. गरीब पण कष्टाळू, प्रेमळ आणि स्वाभिमानी कुटुंब होते त्यांचे. आम्ही घरी जाऊन त्याच्या आईवडिलांची समजूत काढली. आम्ही गरीब माणसं, हातावरचं पोट, काम केलं तर खायला मिळतं. हा 10वी पास होईल असं वाटलं नव्हतं. पास झालाय तर जाऊ दे कॉलेजला म्हणून आम्ही त्याला कॉलेजला पाठवतो. पण उद्या याचं बघून बाकीचं भाऊ कॉलेज करतो म्हटलं तर आमचं भागायचं कसं? आम्हाला समाजाबरोबर चालावं लागतं, असे त्यांच्या आईवडिलांचे म्हणणे. त्यांच्यापुढे आम्ही काय बोलणार? अखेर कॉलेजमध्ये येऊन रंगराव गोसावी सरांना याबाबत आम्ही सांगितले आणि सरांना घेऊन युवराजच्या घरी गेलो. युवराजच्या शिक्षणाचे आम्ही बघू, पण इतक्यात त्याला संसारात ढकलू नका, असे सांगून सरांनी त्याच्या आईवडिलांची समजूत काढली. युवराजचे लग्न तूर्त टळले. तो खुश झाला. अखेर माझ्या वर्षभराच्या अभ्यासाच्या मेहनतीला फळ मिळाले. आयुष्यात पहिल्यांदाच 11वीच्या वर्गात माझा चक्क 2रा नंबर आला. नंबर येणे म्हणजे काय आनंद असतो हे मी प्रथमच अनुभवत होतो. पहिलीपासून कसे तरी 40-50% उत्तीर्ण होत आलेला मी येथे 70% पोहोचलो. वर्गातील माझा आणि एक हुशार मित्र विजय पाटील वरणगे याचा कला शाखेत 1ला नंबर आणि माझा 2रा नंबर, ही प्रेरणा मिळाली. अभ्यासात गोडी निर्माण झाली. ती मित्रांमुळे आणि भक्कम मार्गदर्शन केले. मला मुलाप्रमाणे सांभाळले, प्रेम दिले त्या माझ्या शिक्षकांमुळे. मला मनासारखा अभ्यास करता यावा म्हणून स्वतः रोजंदारीवर कष्ट उपसत, कधी उपाशी तर कधी अर्धी भाकरी खाऊन मला मुक्त वातावरण देणारे माझे आईवडील आणि छोटी बहीण, या सर्वांचे संचित म्हणजे माझे 11वीचे यश होते. हुशार मुलांना यात काही नवल वाटत नसेल, पण माझ्यासारख्या मधल्या फळीच्या किंवा मागच्या बाकावरच्या दरिद्री मुलासाठी हे यश खूप मोठे होते आणि सर्वांनाच याबद्दल अभिमानही होता. 11वीच्या निकालानंतर गोसावी सरांनी सांगितले, सरोज, असेच यश 12वीत मिळव आणि तुझी हवी ती स्वप्ने पूर्ण कर. आम्ही सदैव तुझ्यासोबतच आहोत. भाग 7वा समाप्त. धन्यवाद.